तुम्हीच मला त्या दिवशी मदत केली होती ना? हो, तो मीच होतो. म्हणजे तुम्ही पत्रकार आहात? मग हे अच्छा, तुम्ही कौशिकी मॅडमला ओळखता का? हो. हा, ओ सॉरी, तुम्ही बर्थडे साठी आलाय का? हो. अहो मग या ना. नाही, नको. काय कौशिकीला कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. मी फक्त लांबूनच तिला बघणार होतो आणि मी इराला तिला एवढं हे गिफ्ट द्यायचं होतं आणि मी लगेच निघून जाणार होतो. तुम्ही प्लीज कौशिकीला काही सांगू नका प्लीज. नाही, मी त्यांना काही नाही सांगणार, डोंट वरी. पण तुम्ही असं चोरून. नाही म्हणजे कौशिकीला जर कळलं ना तर ती उगाच माझ्या इराला. माझी इरा म्हणजे तुम्ही इराचे बाबा आहात? इराचे बाबा? हो, इरा माझीच मुलगी. आणि म्हणजे कौशिकी मॅडम? नाही, आम्ही आता एकत्र नाही आहोत. सॉरी. नाही, इट्स ओके. काय ना, कौशिकीला नाही आवडत मी इराला भेटलेलं. म्हणजे जेव्हापासून आम्ही वेगळे झालोय ना तेव्हापासून भेटणं तर लांबच राहिलं. ती मला तिच्या आसपास पण फिरकू देत नाही. बाबांचं दोघांचं प्रेम मम्मा द्या, आपल्याला नकोय कोणी. ओके? असंच दरवर्षी मग तिच्या बर्थडेला येतो, तिला लांबून बघतो आणि निघून जातो. एक बाप म्हणून मला सुद्धा खूप वाटतं इराला भेटावं, तिला मिठीत घ्यावं, तिच्यासोबत टाइम स्पेंड करावं. पण मला ना आता वेगळीच भीती वाटायला लागली. हे जर असं सुरू राहिलं ना तर इरा मला विसरून जाईल. आणि एक दिवस असा येईल जेव्हा मी तिच्यासमोर उभं राहील आणि ती मला ओळखणार सुद्धा नाही. मी खूप मिस करतो इराला. ती पण खूप मिस करते तुम्हाला. कसं म्हणजे? तुला? सर, अहो लहान लेकरं आहेत ती. बोलता येत नसलं, व्यक्त होता येत नसलं ना तरी त्यांच्या वागणुकीतनं आपल्याला खूप गोष्टी कळतात. आणि बाप लेकीचं नातं खूप खास असतं ना, हो ना? काय ना, प्रत्येक बाबासाठी आहे ना आपली मुलगी म्हणजे देवाने पाठवलेलं खूप मोठं गिफ्ट असतं. तुला माहिती आहे, नशीबवान असतात ते बाप ज्यांच्या पोटी मुली जन्माला येतात. आणि काही माझ्यासारखे असे कमनशिबी मुलगी असून सुद्धा तिच्यापासून असं लांब राहावं लागतंय मला. सर, तुम्ही काळजी करू नका. तुमची मुलगी तुम्हाला विसरणार नाही, कधीच नाही. तिच्या मनात तुमच्याबद्दल ज्या भावना आहेत ना त्या कायम तशाच राहतील. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.